श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज माझी आई बनवते आळूच्या पानाच्या वड्या. तर बघूया बाई, आता इकडे मिरची ठेचती वाटतं. तिला विचारते मी काय काय करते. तर काय काय करते बाई तू? काय काय टाकले याच्यामध्ये? जिरे टाकले, अजून कोंबतीर, लसूण. सांग ना सगळं. जिरे, कोंबतीर, लसूण, मिरची मिरची टाकली, हळद टाकायची. थांब आता. हे बघा बाई कशी एका दगडी खलबत्त्यामध्ये मीठ, मिरची, जिरे, लसूण हे सगळं ठेचतीये. असं मस्त बारीक कुटून घेतलेलं आहे मीठ मिरची ठेचा. आता एका ताटामध्ये ती ओततीये. पीठ काढायचं त्याच्यामध्ये, जेवायचं डाळीचं. आता ते मीठ मिरची ठेच्यामध्ये बाई टाकतीये डाळीचं पीठ. आणि इकडे आळूचे पानं पण धुवून घेतलेले आहे छानपैकी, तुम्ही बघू शकता. आता हळद टाकली याच्यामध्ये. तिला तोच खलबत्ता त्याच्यामध्ये धुवून टाकला आहे आणि असं पीठ मळून घेते, तुम्ही बघू शकता. बैला म्हणलं व्हिडिओ काढते, तर बाई मस्त डोक्यावर पदर घेऊन तिचं काम चाललंय. आळूचे पानं घेतले, त्याला अशा इकडं पीठ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता ती पीठ लावतीये. इथं पान ठेवलेलं आहे. हाताला पाणी घेतलं म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही. बघू शकता तुम्ही ती कशी लावतीये. एवढंच घट्ट लागतं बघ त्याला पीठ. असंच लागत, घटच करावं लागत. इकडे तवा पण तापायला ठेवलेला आहे बाईनी, तुम्ही बघू शकता. वड्याला पीठ लावेपर्यंत आता वड्या होत चालल्या आहे. तव्यावर तेल सोडलं चारी बाजूनी, म्हणजे चौकोन, म्हणजे आपल्या वड्या खाली चिटकणार नाही. आणि अशा प्रकारे हळूहळू ती ठेवतीये. वरतून पुन्हा सगळीकडून तेल सोडलं. पाणी चिपकाळा पण दिला तिनं, झाकून ठेवलं. आता पलटायच्या त्या 2 ते 3 मिनिटं ठेवलं तिने, जास्त वेळ नाही ठेवल्या. मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता किती छानपैकी खालून त्या लालसर झालेल्या आहे, मस्त खुसखुशीत. आईच्या हातचं, त्या आईचं हातच असतं बरं का. किती खरपूस भाजले ग, खूप सुंदर झाले बरं का. तुम्ही बघू शकता. झाल्या आपल्या वड्या तयार. गावरान पद्धतीला केलेल्या आहे वड्या. मोठ्याने बोल ना. छान झालं बड्या. आता गावरान पद्धतीने केल्या. दाखव कशा केल्या. काय मस्त वाढ केल्या, खायला चविष्ट.